नमस्कार मित्रांनो, आता तुमची संशोधक वृत्ती अशी जागृत करा, कारण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कुठल्या गोष्टीमध्ये जास्त पाणी मावतं ते. म्हणजेच आपल्याला बघायचं आहे कशात कमी पाणी मावतंय आणि कशात जास्त पाणी मावतंय. चला आपण अशा प्रकारे खेळ खेळून बघूया आणि प्रयोग करून बघूया. तर सर्वप्रथम मला सांगा की ही बादली आणि हा मग या दोन गोष्टी जर आपल्याला दिल्या असतील तर जास्त पाणी कशात मावेल? विचार करा बरं. तुम्ही एकदम बरोबर विचार केला आहे की बादली मोठी आहे, बरोबर, आणि त्याच्यामध्ये जास्त जागा आहे, म्हणजेच त्याच्यात जास्त पाणी मावेल. अगदी बरोबर. म्हणजे इथे बादली आणि मगापैकी बादलीमध्ये जास्त पाणी मावेल हे आपण बघितलं. चला अजून एक उदाहरण बघूया. तर इथे आपल्याकडे हा ग्लास आहे आणि हा एक कप आहे, आणि इथे हा जो ग्लास आहे तो उंच आहे आणि तो काचेचा बनलेला आहे. तर मला सांगा बरं की कशामध्ये जास्त पाणी मावेल? एकदम बरोबर. काचेचा ग्लास हा उंच आहे, तो थोडासा रुंद सुद्धा आहे आणि खोल आहे, त्याच्यामुळे त्याच्यात जास्त पाणी मावेल असं आपण सांगू शकतो. अरे वा, हे एकदम मजेशीर आहे. आता आपण पुढे पण बघूया. आता मला सांगा की ही पहिली एक बाटली आहे आणि दुसरी सुद्धा बाटली आहे, आणि याच्यापैकी कुठल्या बाटलीमध्ये जास्त पाणी मावेल बरं? मला विचार करून सांगा की कुठल्या बाटलीत जास्त पाणी मावेल. एकदम बरोबर. तुम्ही बरोबर ओळखलेलं आहे की बाटलीची उंची जरी समान असली, म्हणजे ही बाटली आणि ही बाटली, दोन्ही बाटल्यांची उंची ही समान आहे, परंतु त्याच्यामध्ये समान जागा आहे का आत? नाही. या बाटलीमध्ये जास्त जागा आहे आणि या बाटलीमध्ये कमी जागा आहे. म्हणजे ही बाटली जाड आहे आणि ही बाटली थोडी पातळ आहे, त्याच्यामुळे या बाटलीमध्ये जास्त पाणी मावेल आणि या बाटलीत कमी पाणी मावेल. म्हणजेच आपण इथे काय शिकलो? तर कशात जास्त पाणी मावेल हे कसं ओळखायचं? तर त्या वस्तूचा आकार, त्याचं स्वरूप आणि त्याची जागा, म्हणजे त्याच्या आतमध्ये किती जागा आहे हे आपण बघायचं आणि मग ठरवायचं की कशामध्ये जास्त पाणी मावेल आणि कशात कमी पाणी मावेल. तर आता तुम्ही सुद्धा प्रयत्न करून बघा आणि अशा प्रकारे कुठल्या भांड्यामध्ये किती पाणी मावतंय, कशात कमी पाणी मावतंय, कशात जास्त पाणी मावतंय याचा प्रयोग करून बघा.